नमस्कार मंडळी. आज मुक्ताई घेऊन आले तुमच्यासाठी खास दोडक्याच्या भाजीची रेसिपी. अशा पद्धतीने भाजी केली तर न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. चला तर मग भाजीला सुरुवात करूया. त्यासाठी एका कढईत तेल ओतायचं, त्याच्यात जिरी, मोहरी, हरभऱ्याची आणि उडदाची डाळ टाकून घ्यायची. लगेच त्याच्यात उभा कापलेला कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून छान असं परतून घ्यायचं. कांदा चांगला परतला की त्यामध्ये कापलेला दोडका टाकून घ्यायचा. मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसूण पेस्ट छान मिक्स करायची आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून भाजीला छान असं शिजू द्यायचं. आता या स्टेजला आपल्याला कापलेले 2 टोमॅटो आणि वरून थोडीशी हळद टाकून छान असं पुन्हा मिक्स करायचं आणि 5 मिनिटासाठी पुन्हा वाफ द्यायला झाकण ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता भाजीमध्ये टोमॅटो किती छान मिक्स झालंय. ते झालं तर मग लगेच त्याच्यात लाल तिखट आणि थोडासा चिकन मसाला किंवा गरम मसाला टाकून घ्यायचा. छान असं मिक्स करायचं आणि पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आता त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते. झालं तर मग भाजीला एक उकळी आली की ही आपली भाजी तयार. भात, भाकरी, चपाती कशासोबतही खायला चांगली लागणारी ही दोडक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.